स्टार इंडिया न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय बैलगाडी शर्यत देवाभाऊ केसरी 2025 सांगलीच्या कवठेमहांकाळ येथे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्ताने राज्यस्तरीय बैलगाडी शर्यती आयोजित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी संदीप आबा शामराव गिडे, मिलिंद बापू कोरे, नगराध्यक्ष रणजित घाडगे, भाजप प्रधान्या आघाडी माजी जिल्हा अध्यक्ष राजाराम पाटील सर, ईश्वर वनखडे तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना पडळकर म्हणाले की देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्ताने फक्त सामाजिक उपक्रम राबवले आहेत, कोणतीही पोस्टरबाजी करण्यात आली नाही। बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर असणार आहेत। या नेत्यांबरोबरच अनेक राजकीय मान्यवर यावेळी उपस्थित राहणार असून या बैलगाडी शर्यतीसाठी शर्यत शौकीनांची हजारो संख्येने उपस्थितीत राहावे असे आवाहन संदीप आबा शामराव गिड्डे पाटील यांनी केले आहे। स्टार इंडिया न्यूज मराठी कार्यकारी संपादक विद्याधर लोंढे, मुख्य संपादक प्रकाश लोंढे। कवठेमहांकाळमध्ये खूप नियोजनबद्ध सुरू आहे। सभासद नोंदीमध्ये इथल्या सर्व टीमनं संदीप आबा गिड्डे यांच्या नेतृत्वात सर्व तासगाव आणि कवठेमहांकाळमधल्या तरुण युवा मित्रांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं। इतर मतदारसंघापेक्षा खूप चांगली सभासद नोंदणी केलेली आहे। सामाजिक उपक्रम देवाभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप मोठ्या प्रमाणात राज्यभर झाले। कुठेही बॅनर लावायच्या नाहीत सूचना होत्या, कुठेही सामाजिकच फक्त कार्यक्रम घ्या आणि त्यामध्ये रक्तदान शिबिर हा राज्यभरामध्ये अत्यंत चांगला उपक्रम हा पार्टीच्या वतीनं राबवला गेला। कवठेमहांकाळ असेल, तासगाव असेल, जतमध्ये तर 10 ठिकाणी रक्तदान शिबिर झाली, खानापूर आटपाडीमध्ये 4 ठिकाणी रक्तदान शिबिर झाली आणि माहिती आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध आहे। तर सर्व बैलगाडा प्रेमी मालकांना, चालकांना, शेतकऱ्यांना आमचं आव्हान आहे की या बैलगाड्याच्या शर्यतीचं उद्घाटन करण्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील हे स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि ग्रामविकास खात्याचे मंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊ या कार्यक्रमाला आवर्जून येणार आहेत। तर या दोघांच्या येण्यामुळं कवठेमहांकाळ तासगाव तालुक्यामध्ये जो आता निधीचा बॅकलॉग आहे, खरं तर निधीची कमतरता आता आहे। इथं आमदार महायुतीचा नसल्या कारणानं तर नक्की यांच्या दोघांच्या येण्यानं ग्रामविकास खातं इतकं मोठं खातं आहे आणि गावगाड्यांशी संबंधित सगळे विषय हे ग्रामविकास खात्याशी संलग्न आहेत आणि चंद्रकांत दादा जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळं जिल्हा नियोजनमधून कवठेमहांकाळ शहर जे आमचे नगराध्यक्ष आहेत, त्यांचे सर्व सहकारी आहेत, त्यांनी मागच्या महिन्यामध्ये मुंबईमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला, तर शहरासाठी भरीव प्रमाणामध्ये निधी देणं हे या सगळ्या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांची भूमिका होती की आम्हाला विकास पाहिजे आणि त्यासाठी आम्ही भाजपात येतोय आणि म्हणून उद्या दादा येत आहेत। नगराध्यक्ष साहेबांच्या घरी चहाला जाणार आहेत, राहुल गावळे यांच्या घरी चहाला जाणार आहेत, आपले नगरसेवक ईश्वर दादा त्यांच्याही घरी चहाला जाणार आहेत। तर शहरामधली जी काही कामं गेल्या अनेक वर्षापासूनची पेंडिंग आहेत आणि लोकांच्या भावना आहेत की बाबांनो आम्हाला निधी मोठ्या प्रमाणात मिळण्याची गरज आहे, तर चंद्रकांत दादा यासाठीच यायला लागलेले आहेत की कवठेमहांकाळ शहरामधला जो काही लोकांच्या अडचणीचा विषय आहे तो विषय मार्गी लागावा आणि आमच्या ह्या सगळ्या सहकारी मित्रांना बळ मिळावं यासाठीचा हा दौरा शहरामध्ये आहे। आमचे तालुकाध्यक्ष तरुण तडफदार पार्टीनं आता नव्यानं नेमणूक केलेली आहे, मिलिंद बापू अनेक वर्षापासून इथं काम करतायत आणि आता संदीप बाबा आल्यामुळे जरा चार्जिंग जास्त पार्टी झालेली आहे, बरोबर ना? काय डाऊट नाही ना मिलिंद? तर खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं नियोजन सुरू आहे। तर आता आमचं म्हणणं असं आहे
की कवठेमहांकाळ शहर असेल आणि कवठेमहांकाळ ग्रामीण जो भाग आहे तर त्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळाली पाहिजे, कारण आपला लोकप्रतिनिधित्व नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक 2022 फेब्रुवारी नंतर झालेली नाही. 23, 24, 25 3 वर्षाचा काळ गेलाय वर, आता फेब्रुवारी नंतर 2-4 महिने झालेले आहेत. तर ग्रामीण भागाच्या लोकांच्याही काही अडचणी आहेत, तर त्या अडचणीची सोडवणूक व्हावी या दृष्टिकोनातून या दौऱ्याला खूप महत्व आहे. तर इथल्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांना आमची विनंती हीच आहे की तुम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या सोबत या. आम्ही तुमच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे सगळे युवा सहकारी प्रयत्न करतायत. मी जरी इथला प्रतिनिधी नसलो तरी मी आपला सपोर्टिव्ह यांना आहे. मी काय फार मोठ्या पदावर आहे म्हणून मी काय बोलतोय अशातला भाग नाही, परंतु माझा जाण्या येण्याचा मार्ग कवठेमहांकाळ तासगाव मतदारसंघातूनच आहे. सांगलीला जायचं तर तासगाव मार्गे जावं लागतंय, जतला जायचं तर नागज मार्गे जावं लागतंय. त्यामुळं येता जाता माझं लक्ष या मतदारसंघाकडे आहे. माझा राजकीय हस्तक्षेप बिलकुल नाही, परंतु जे युवा सहकारी भाजपाचं मनापासून काम करतायत, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करतायत, तर त्यासाठी आम्ही यांच्या सपोर्टिव्हमध्ये आहे. दुसरं एक अत्यंत महत्वाचं बाब, 166 कोटीचा आराखडा हा श्री बिरोबा देवस्थान आरेवाडी याचा मी जिल्हा नियोजन मधून मंजुरी घेऊन आम्ही राज्य सरकारकडे पाठवतोय. राज्य सरकारच्या शिखर समितीच्या समोर हा प्रस्ताव जाऊन नंतर मंत्रिमंडळासमोर जाईल आणि तो 166 कोटीचा आराखडा एकाच वेळेस मान्यता मिळून त्याला निधी मिळावा अशी आमची सर्वांची भूमिका आहे. हे सगळे भाजपचे पदाधिकारी त्यासाठी प्रयत्न करतायत. जिथं कुठं अडेल तिथं मी स्वतः प्रयत्न करतोय. आरेवाडी देवस्थान समिती आहे ते त्याचा सगळा पाठपुरावा करते. तर अगोदर आराराबा असताना काही निधी आला होता, नंतर मी स्वतः पाठपुरावा करून देवस्थान समितीला घेऊन 5 कोटीचा निधी दिला होता. नंतर 1.5 कोटीचा 2 वेळा निधी माझ्याकडून आलाय. अन्य कोण लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याकडून निधी जर आला असेल तर त्याच्याविषयीची मला माहिती नाही, परंतु लाखो लोक येतात कर्नाटकमधून, आंध्रामधून, महाराष्ट्रातून, गोव्यामधून. तर हे मंदिर परिसर डेव्हलप व्हावा अशा पद्धतीचा एक आमचा प्रयत्न सुरू आहे. राज्य सरकारकडे मी एक मागणी अशी केली होती की धनगर समाजाची ही प्रमुख शक्ती केंद्र आहेत, आध्यात्मिक केंद्र आहेत, भक्तीची ठिकाण आहेत. बिरोबा आरेवाडी, बिरोबा विठ्ठल बिरोदेव पट्टणकोडोली, वाशीचा बिरोबा हा कोल्हापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये हुलजंतीचा महालिंगराया आणि हुन्नूरचा बिरोबा ही मुख्य 5 स्थानं सरकारनं एकत्रितपणे याचा आराखडा करून डेव्हलप करावी. आता आरेवाडीचा तर आराखडा जातोय 166 कोटीचा, तो विषय मार्गी लागेल, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून ही 5 जी केंद्र आहेत, ही 5 केंद्र डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून एक आराखडा करण्याचं काम सुरू आहे. तर ते काम लवकर होईल. इथली जी टीम आमची भाजपची आहे त्या टीमवर तुम्ही पत्रकार मित्र तुमचाही आशीर्वाद असू द्या, तुमचंही लक्ष असू द्या. आमची सगळी नवीन मुलं एक विकासाच्या दृष्टिकोनातून काम करण्याचा